छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष घ्यायचा आहे, जोरात घ्यायचा, एनर्जी आहे. फक्त समोरचे जी मुलं आहेत ना ती बोलणार, तुम्ही नंतर. छत्रपती संभाजी महाराज की वाह, काय एनर्जी आहे, मागची एनर्जी. हो, छत्रपती संभाजी महाराज की 400 वर्षानंतरही आज ज्या व्यक्तीची जयंती साजरी होते ते म्हणजे आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. आणि एक प्रश्न विचारायचा सर्वांना, आपले जे आजी आहेत, आपले जे दादे आहेत, जे गेलेत, त्यांची जयंती साजरी करतो का आपण? बोला. नाही, का करत नाही? त्याचं कारण आहे, आपले आजी दादे फक्त भांडणं करण्यात गेले. कुठं? वावरात, शेजारी शेजारी. पाहिलं असून तुम्ही, आहे ना, घरात शेजारी, तू माझ्या हद्दीत कोण आला, तू तुझ्या हद्दीत कोण गेला. आणि असे आपले दादे आपण केव्हा जयंती साजरी करतो का? नाही. की अशा महापुरुषाची जयंती का साजरी होते? सर्वप्रथम आपण समजून घेऊ, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी काय झालं आणि नंतर शिवाजी महाराजांचा जेव्हा जन्म झाला, असे कितीतरी हजारो राजे आपल्या भारतात हिंदू स्थानमध्ये जन्म झाला, पण एकच छत्रपती संभाजी महाराजांचं 400 वर्षानंतर नाव काढलं जाते. असं काय केलं असेल या शिवाजी महाराजांनी? तर याआधी आपल्या देशामध्ये उत्तर भारत, दिल्लीपासून तर खाली कन्याकुमारीपर्यंत मुघलांचं राज्य होतं, निजामांचं राज्य होतं, आदिलशाही, डच, पोर्तुगीज, फ्रेंच यांचं राज्य होतं. आणि हे सर्व अन्याय, अत्याचार आणि अहिंसा हे सर्व होत होतं आपल्या पूर्ण मराठी मुलकावर असो की हिंदू मुलकावर असो. परंतु जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि जिजाऊंनी शिवाजी महाराजांना काय शिकवलं असेल? रामायण, महाभारत कथा तर शिकवल्यास, परंतु प्रत्यक्षात आजूबाजूला काय चालू आहे? आजूबाजूला काय चालू आहे? तर अन्यायाचं राज्य आहे. अन्याय विरुद्ध न्याय कसा द्यायचा, असत्य विरुद्ध सत्य कसं समोर आणायचं, आणि हे जे अंधारात लोक आहेत, आपली जनता आहेत, रयत आहेत, त्यांना प्रकाशात कसं आणायचं, हे संकल्प दिला. कोणी दिला? जिजाऊ मातेंनी. आता जिजाऊ मातेंनी तर संकल्प दिला. एक शहाजी राजे भोसले यांनी एक मुद्रा दिली. ती मुद्रा तुम्हाला दिसत असेल, शिवाजी महाराजांच्या फोटो मागे दिसते मुद्रा. त्याच्या संस्कृत मध्ये लिहिलंय. काय लिहिलंय? प्रतिपचंद्र लेखेव वर्धिष्णू विष्णू वंदिता शाह शिव शिवशय्या मुद्रा भद्राय राजती. लक्षात घ्या की प्रतिपचंद्र लेखेव, चंद्रासारखा जो पौर्णिमेला जो चंद्र असतो तो छोटासा असा आकाराचा असतो आणि तो हळूहळू मोठा होतो, है ना. तसंच माझ्या शहाजीचा मुलगा शिवाजी यांचं जे राज्य आहे, स्वराज्य, हे हळूहळू हे विश्ववंदनीय होईल. म्हणजे काय दिलं? एक संकल्प दिला, एक गोल दिलं. गोल गोल म्हणजे काय? स्वप्न दिलं. शिवबा तुम्हाला काय व्हायचंय, काय करायचं आहे, कसं स्वराज्य स्थापन करायचं आहे. आज आपल्या जिजाऊ काय करतात? जिजाऊ काय करतात? आपल्या इथं बसलेल्या सर्व जिजाऊ आहेत, बघा तुम्ही जिजाऊ काय करतात. सकाळी संध्याकाळी बघा मस्त टीव्ही लावतात. काय लावतात? टीव्ही लावतात. पहिलं चॅनल ओपन झालं की पहिलं लागते, पहिलं कोणती सिरियल असते? सास भी कभी बहू थी. दुसरं कोणतं असते? ये है मोहब्बते, सूर संध्या. आणि ये है मोहब्बते, सास भी कभी बहू थी, साथ निभाना साथिया. खरंच शिवबाजी तयार होती. त्या ये है मोहब्बतेमध्ये एका नवऱ्याला 2 बायका असतात. किती? मी सांगतो सब. आणि बायकोला पण 2 नवरे असते. असे सिरियल आपण पाहतो. काही लोक ते सिरियलला पाहिला तर त्यांना जेवण जात नाही. महिला सांगतो मी विशेषतः, जेवण जात नाही. ते भाजी कापते अशी वरे आणि इकडे बोट कापून घेते, पण ते सिरियलचं हुकू दे नाही. खरंच शिवबा तयार होतील का? बोला. काय ती 3 नाटक आहेत अजून. मराठीतले नाव सांगतो. कोणतं नाटक आहे सांगा मराठीत? हुकुमाची राणी. बघा तुमच्या, बघा मी काय सांगतो, तुम्ही शिवाजी महाराज तुम्ही किती काही जयंत्या साजरे करा, इथेही तुम्ही काही करा, मुलं ऐकत नाही. मुलं काय करतात? तुम्ही सांगितलं कधीच ऐकत नाही. तुम्ही जे करता ते करते. बघा तुमचे नाव पाटणी, या मुलांचे पाठ. का पाठ आहे? कारण की माई आई समोर 24 तास तेच पाहिजे. काय पाहिजे? सास की कधी बहू थी. कुमकुम संकल्प करायचा आहे. लक्षात घ्या. बरेच जणी तर महिला आहेत 50च्या वर. आता कुठं शिवबा तयार करू? हे का वय आहे का शिवबा तयार करायचं? लक्षात, मी जिजाऊ बनू शकता. जिजांनी संभाजी महाराज सुद्धा तयार केले. म्हणजे नातूला पण असं संस्कार दिले, असे विचार दिले की छत्रपती संभाजी महाराज ते म्हणतात ना, मन के हारे हार है, मन के जीते जीत. तुम्ही छावा पिक्चर पाहिला? म्हणजे एका आईने शिवबा मुलगा तर तयार केलाच, परंतु नातू सुद्धा तयार केला. त्यांनी तुमच्या नातवावर लक्ष ठेवा. काय करायचं आहे नातूचं? ज्यांना मुलं आहेत 2 वर्षाचे 5 वर्षाचे, ते लक्ष ठेवा की मला काय वाचायचं आहे. मला सांगा, भगवद्गीता आपण फडक्यामध्ये ठेवतो है ना. इथं बसलेला एक तरी बाई मला सांगा, वाचते का भगवद्गीता? नाही वाचत. काय वाचत? हा, तुम्ही कधी ऐकता भगवद्गीता? राहतो. परंतु आपण स्वतःची बुद्धी कधी लावत नाही. आजपासून संकल्प घ्यायचा की रोज 1 पान भगवद्गीता वाचणार. घेणार? चेहऱ्याला काय होईल तुमच्या?
मी महिलांना सांगतो शिस्त, आजपासून संकल्प घ्यायचा आहे. तुम्ही जर एक पान वाचलो तर तुमचा मुलगा पण एक पान, तुम्ही जर कुमकुम पवित्र रिश्ता लावला की तुमची पण मुलगी. बघा इकडे त्यांना कळत नाही हो, त्यांना शब्द कळत नाही, त्यांना विचार कळत नाही. ऍक्शन करते, ऍक्शन काय करते, ऍक्शन. तुम्ही जर म्हटलं पुस्तकात वाचून पोळी तयार करेल का ती? चपाती भाजी करेल का? नाही. त्यांना प्रॅक्टिकल समजते आई भाजी कशी तयार करते. आणि तुम्ही किती प्रयत्न केले ते ऐकणार नाही. म्हणून आजपासून आपला चॅनल चेंज करायचं. कुठला चॅनल? टीव्हीवरचं नाही, कुठलं? बोटवर करा सर्वांनी बोट उभं करा. बोट असं करा माझ्यासारखं, फिरवा. महिला असं एक खाली करा. सर्वांना बोट आहे, वर करा, खाली करा. आता बरेच जण बोट वर करा म्हणजे बरेच जण असंच केलं बोट वर. हेच प्रसादाच्या वेळी मी पाहिलं, पेढाच्या वेळी असं करत होते. तर आता काय करायचंय, सर्वांनी बोट वर करायचंय. करा, सर्वांची बोट दिसली पाहिजे. फोटो करा, फोटो इकडे बोट वर करायचे आहे. चॅनल चेंज करायचं. काय करायचंय? फिरवा. चॅनल चेंज कुठचं करायचंय? टीव्हीचं. ऍक्शन करा माझ्यासारखी. टीव्हीचं बोला नाही. कुठलं? डोक्यात. कुठं? ठेवा. बऱ्याच महिलांना इथं ठेवलं बोट. डोकं इथं आहे का तुमचं? नाही. कुठे ठेवायचं आहे? इथं ठेवा. चॅनल कुठचं चेंज करायचं आहे? डोक्यात काय असते? गुटखा. लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराज हे 400 वर्ष 50व्या वर्षी त्यांचा जेव्हा देहांत झाला तेव्हा त्यांच्याजवळ किल्ले किती होती? 16 वर्षी त्यांनी 16 तोरणा किल्ला जिंकला. 16 वर्षी तोरण बांधला. आपण तोरण बांधतो ना, दिवाळीला तोरण बांधतो. कशावर? घरावर. पण आपला 16 वर्षी तरुण काय करतो माहितीये का? कुठलं तोरण बांधतो माहितीये का? जर का ती माझी झाली नाही तर मी कोणाचाच होणार नाही. तू माझी झाली नाही तर मी कोणाचाच होऊ देणार नाही. आपले तरुण कुठे चालले, आपल्या तरुणी कुठे चालल्या? आणि आपण जेव्हा तरुण, आता काल परवा एक दिल्लीला मोठा एक भयंकर ऍक्सिडेंट झाला. 2 मुलं स्कॉर्पिओ गाडी चालत होते आणि समोरचा मुलगाला उडून डायरेक्ट, आणि त्या जागेवर डेथ झाली त्याची. एकुलता एक मुलगा. व्हिडिओ बघितला सर, रील मध्ये खूप व्हायरल उरालं. ते न्याय मागत आहे, माझ्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे. हे अमीर लोकांची मुलं अशी जर रस्त्यावर जात असताना जर त्याला उडवत असेल तर मला न्याय मिळाला पाहिजे. मी गरीब आहे, मला न्याय पाहिजे. आणि त्या मुलाचं स्वप्न काय होतं माहिती का? आज आपण 16-17 वर्षाचे असताना आपल्या डोक्यात काहीच नाही. मला सांगा, बोटवर करा सर्वांनी. डोक्यात जर कचरा असला तर बाहेर काय निघेल बोला? मग डोक्यात काय टाका लागेल? चांगले विचार. काय टाकावं लागेल? चांगले विचार. आणि चांगले विचार कुठून येतात बोला? चांगले विचार येतात पुस्तक वाचून. मी 100% सांगतो, इथं बसलेली एकही महिला सांगा की मी रोज पुस्तक वाचते. हात वर करा फक्त. मी रोज पुस्तक वाचते. मी प्रश्न पण विचारणार आहे. महिला होय का? इथं बसलेल्या मागच्या महिला ज्या आहेत त्यांनी एक सांगा, मी पुस्तक वाचते फक्त. हात वर करा. कोणीच नाही म्हणा. बघा, एका महिलेने हात वर नाही केला. कारण काय आहे की कामाला आहेत ना तुमच्या मागे. मी सांगतो ना, सर्व सांगतो. तुमच्या मग कापूस शिसा लागते, तुमच्या मग तुरी आहे, तुमच्या मग सोयाबीन आहे. मी असो, तुम्ही सर्व पैशाच्या माग आहेत. कुठे? आपण संततीसाठी पैसा तयार व्हावा, पैसा त्यासाठी राहावा म्हणून आपण आज वाऱ्यासारखं हवेसारखं पैतो. एका संतांनी म्हटलेलं आहे, संततीसाठी संपत्ती तयार केल्यापेक्षा संतती अशी तयार करा की ती संपत्ती तयार करेल. म्हणजे काय की तुमच्या मुलांना संस्कार द्या. मुलगा असो का मुलगी असो, संस्कार खूप महत्वाचे आहे. तुमचा माइंड पॉवर, मनामध्ये इतकी शक्ती आहे की तुम्ही जर आज ठरवलं की मला इथून 5 वर्षांनी कलेक्टर व्हायचं आहे, जे की ग्रॅज्युएशनला आहे, BA ला आहे, तर ते होऊ शकतात. ठरवावं लागेल. काय करावं लागेल बोला? इथे जे लहान मुलं आहेत, मुली आहेत 10 वर्षाच्या, 12-15 वर्षाच्या, यांनी जर आज ठरवलं की मला डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, कलेक्टर व्हायचं आहे आणि सर्व्हिसला लागायचं आहे, 100% होणार. परंतु त्यांना योग्य दिशा देणारा पाहिजे. तर योग्य दिशा देणारा कोण आहे? सर्वजण बोंबलत फिरतात की मास्तर लोक शिकवत. सर्व मास्तर लोक शिकवणार कशी काय आहे ना? तुम्ही वावरात जाता, पैसे कमावता, गरज कुणाला असली पाहिजे? आपल्याला. छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊंनी स्वतः शिकवलं, वेळ दिला स्वतः की शिवबा, रामायणातले भगवान राम असे होते, चारित्र्य संपन्न होते, मर्यादा पुरुषोत्तम होते, विरुद्ध लढलेत. महाभारत शिकवलं, अर्जुन, पांडव, कौरव हे सर्व काही शिकवलं. आणि जे तत्कालीन परिस्थिती आहे त्या परिस्थिती रिलेटेड मुघल होते. तुम्हाला असेल की मुघल जेव्हा राज्य होतं त्यांचं, तर आपल्याला असा अधिकार नव्हता की तुम्ही जयघोष घेऊ शकता. आता आपण जयघोष घेऊ शकतो. मी सांगितलंय की ज्यांच्यामुळे मंदिरातला कळस आणि घरातली तुळस आजही घरी आहे, ते कोण आहेत? कुणामुळे आहेत? छत्रपती शिवाजी महाराजांमुळे.
सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आजपासून संकल्प करायचा आहे की आपल्याला चॅनल चेंज करायचं आहे. कोणतं चॅनल? पहिले मनातलं चॅनल चेंज करायचं आहे. आणि आज जेवढे की सिरियला भेटते तुम्हाला, ते सिरियलामध्ये इतिहास बायोपिक सिरियला बघा. संभाजी महाराज असो, छावा असो, छत्रपती शिवाजी महाराज असो, राजमाता जिजाऊ असो, हे सिरियला चेंज करा. लगेच परिणाम होणार नाही. तूप खाल्यानं रूप येईल का? बोला, तूप खाल्यानं रूप येईल का? नाही. पण रोज एक चम्मच जर तूप खाल्लं तर एका वर्षानं रूप नक्की बदलते. तरच हे चेंज कधी होईल? तुम्ही आज जर चॅनल चेंज केलं तर एका वर्षात तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. म्हणून आज चेंज करायचं. काय करायचं आहे? चॅनल. काय करायचं? चेंज चॅनल. कुणाचं? शेजारचं? स्वतःच. कुणाचं? स्वतःच. तर सर्वांना काय? छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. राष्ट्रसंत तुकोजी महाराज की जय. शिवराज मित्र मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत. समोर बघून घ्या सर्वजण, त्यांचे चेहरे बघा आणि त्यांच्यासाठी जोरात टाळ्या होत्या. नियोजन नेमणी शिवाजी महाराजांना काही शिकलो नेमणे. आपण म्हटलं छोटा का होईना आपण काहीतरी करू आणि एवढा चांगला उत्कृष्ट कार्यक्रम केला, त्याच्यासाठी जोरात टाळ्या होत्या. कारण जोरात. आणि याच्या पुढच्या वर्षी याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम होणार आहे. टेन्शन घेऊ नका.